मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलेलो आहे अलिबाग कोलीवाड्यामध्ये किल्लेपाडा या गावामध्ये. तर विशेष म्हणजे यायचं कारण का, या गावाची पालखी एक विशेष पावसाळी असते. सगळ्या पालख्या आपण बघतात चैताला जातात किंवा एप्रिल महिन्यामध्ये जातात, पण या गावात एक खास वैशिष्ट्य म्हणजे पावसाळी पालखी काढतात हे लोक. तर आता ही परंपरा कधीपासून सुरू केली तुम्ही ही पालखीची? 12 वर्ष झाली. आता 12 वर्ष आपलं चालू आहे. 12 वर्ष चालू आहे. अच्छा, आणि आपल्या मंडळाचं नाव अलिबाग कोलीवाडा किल्लेपाडा मित्र मंडळ. नक्कीच हा नामांकित मंडळ आहे मित्रांनो. आणि पालखीची मजा एक अनोखीच असते ना. आज आपण आलोय रात्रीचं, मला बहुतेक वाजले तर 2:30 इथे यायला, आणि सकाळी 7ला आरती होणार. तिथून आपले जो व्हिडिओमध्ये एन्जॉय असणार आहे पालखीचा सगळ्यांचा, असा तुम्हाला पूर्ण बघायला भेटणार आहे. आपल्या व्हिडिओ सोबत कंटिन्यू राहा. आणि एकच बोलणार, आई माऊलीचा पालखी बाग किती सुंदर सजवली आहे मित्रांनो. हे बघा, हे बघा, हे बघा. मित्रांनो, पालखीचे पदयात्रेचे 5 दिवस असतात ना, ते 5 दिवस सक्सेस होण्यामागचं तर कारण असतं ना, काय बोलतात ते, पडद्यामागचं काम असतो ना सगळा. हे बघा, हे माणसं करतात. आणि बघा ना कसा जोश, बघा ना त्यांचा जल्लोष, बघा ना कामाचा माणसांच्या सगळ्यांच्या. काकाचा जोश बघा ना, काकाचा. योबा योबा टॉप शो आला बरं. डेंजर जोश आहे पोरांच्यात. बाकी उद्या सर्वांनी या. दोस्त आमच्या मित्राचं हे बघा, बघला का जोश, बघला का पोरांचा जोश. खतरनाक काम. आणि साखरच्या आपण घेतले काय? किती वर्ष झाले चालता तुम्ही पालखीमध्ये? 12 वर्ष झाले. अच्छा, आता हे आतंक सामान आहे तुमच्या? आता सामान काय? प्रसादाचं सामान. अच्छा अच्छा, चालेल चालेल चालेल. आणि हे बघा मित्रांनो, हे बघा पाण्याचे कसं टँकर, बघते का टँकरने हातगारी चालवली बघा ना, सेवा करायला लावली सगळे. फुल खुशी खुशी मध्ये कामं करतात रे यार. बघितली का काय बोलतात, एक एकजूट असते, एकजूट मंडळाचे टीम वर्क सारखे काम करतात एकदम कडक मध्ये. पालखी घरी सक्सेस होण्यामागची कारण हे असतात, पोरांची अशी रातची कामं करतात, सगळी करतात ना या गोष्टीमध्ये. तर मित्रांनो बघू शकता, पूर्ण काम चालू आहे इथे. आणि पोरा हे बघा, सर्व पोरा काम करतात. पोरा एवढं मोठं फटाकडे कसले तर आपल्या एकविरायच्या पालखीचं ना, बघा ना, आपली किल्लेपाडा गावाची पालखी चालली उद्या एकविरेला. जल्लोष बघा ना, पोरांचा फटाकडे बघा ना. लोक दिवाळीला पण आणत नाही एवढं फटाकडे, आपल्या पालखीला आणलं नाही. कसा जल्लोष आहे उद्या फुल जल्लोष आहे. ढगां काय बोलतात उद्या पावसामध्ये फटाकडे असे वाजले पाहिजेत ना भाई, आवाज घुमला पाहिजे. विजांपेक्षा आपल्या फटाकड्यांचा आवाज जास्त घुमला पाहिजे. आणि तुमची इच्छा ऐकली, पाऊस पण आला आता. नाही बोलतो तुम्ही, पाऊस पाहिजे. तर पाऊस पण आला आता ना. उद्याचा भाई एकदम कडक्या काम होणार ना. पालखी अशी आपण पहिल्यांदाच बघणार भाई, पावसामध्ये तर नमस्कार मंडळी, पोहोचलेलो आपण सकाळी आता मंदिरामध्ये. आणि आरती चालू झाली आहे आतमध्ये. आरती संपल्यावर लगेच देवीचं प्रस्थान होईल कारला गाडी आपल्या. चला पहिले आरतीला दाखवतो तुम्हाला आतमध्ये जाऊन. पालखी निघालेली आहे मंदिरातून. आणि बघा ना काय छान डेकोरेशन केलेलं गावामध्ये. हे बघा, रात्रभराची मेहनत बाई. आता डायरेक्ट कडक वाटतं एकदम. असं जागेवर संदेश लावले ते, प्रत्येक ठिकाणी असं संदेश लावले ते तिथे. आता पूर्ण गावात पालखी फिरून मग कारल्याच्या दिशेने प्रस्थान होईल पालखी. तर बघू कसं काय काय पुढे. अजून रांगोले बिंगोले लय भारी भारी काढले गाववाले बाई.
माझ्या सोबत तू चल. तू पाण्यात जास आज काय वाटतोस? तर मित्रांनो पूर्ण गाव फिरून पालखी आलेले पुन्हा एकदा मंदिरावर आणि आता इथे छोटासा एक इव्हेंट आहे पालखीचा तर बघा मस्त. हा आमचा शेवटचा भावटेवाला आहे आणि यांनी सत्ता सांभाळलेली आहे. चला नंतर भेटू आपण चालू मध्ये भेटूया. तर मंडळी गावातून पालखी निघाली तुम्ही बोलत असाल गावात पब्लिक आहे का नाही पण पब्लिक तुम्हाला घरी आता दिसणार ना असताना मगासपासून तर काहीच नाही वाटलं आता बघा झाले. नाच बाय नाच. ए दीदी ये येडी आहे रे. काय नको. तर मित्रांनो पालखीसोबत आपल्याला एक मस्त असं चांगलं व्यक्तिमत्व भेटलंय. कुणाल भाऊ भेटलेला आपला. कुणाल भाऊ काय बोलशील तू? काय आता 5 दिवस चालत चाललेलो आहे. आमची आता दरवर्षीप्रमाणे 12वं वर्ष आहे या पालखीचा. आमच्या एरियातले सर्वजण आता जाणार आहेत, खूप मजा करणार आहेत तिकडे जाऊन एकविरेला. आणि काय काय शुभेच्छा देशील पालखीसाठी पदयात्रेसाठी? पालखीसाठी शुभेच्छा तर सर्वांनाच आहेत. आमची पालखी सुखरूप जावं आणि सुखरूप यावी हीच आहे शुभेच्छा, बाकीचं काय नाही. नक्की धन्यवाद. अलिबागचा 360 आहे. मेन आणि अलिबागचा 360 भाई कसं पण शॉट मारतं झोपून बिपून सुपला टुपला सगळे शॉट मारतं. डेंजर. चष्माचं कारण एक बार चष्माचं कारण तुझी कातिरी नजर दाखव जर लोकांना आहे बघ तिच्या वाटणार भाई बादशाह.
सगळ्यात जास्त मावशीला जोश आहे. मावशी पाकी ना जा तू सगळी ना लय व्हिडिओ व्हायरल करू तुझी. कसली व्हिडिओ बनवता सांगा ना इथं कुठली गाणी बोला ना मस्त एक. ओके ठीक आहे. बोलताय ये भाई वाजव 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 तू आईची फरमाईश पुरी कर भाई आईला फुल जोश. कामाच्या गडबडीत होता. अरे बाबू नाच. आपल्या ओमी भावासोबत भाई बोलवलं भावाने. धन्यवाद भावाचा आईला भेटू भाई. पुढच्या वर्षी आपण नक्कीच चालायला येणार पालखीमध्ये. जय. कंटिन्यू अजून बँड झालेला बंद बायांचा जोश का खपलेला नाही वाटत. त्याच जोश मध्ये अजून
अरे मावशी दमलीस का? अरे नाही जमलं तर भाज्या बंद झाला बंद. चिमकी पाहिजे. आता मी उचलून आणू का त्यांना? तू दमलेली दिसतेस मावशी. जोश नाही तुझ्या, जोश नाही वाटत. चालत जाणारच का तू? हो चालत जाणार आहे. वन साइड एन्जॉय करता मावशी. असं वाटतं मावशी 20 वर्षाच्या पोरीला बी लाजवशील तू. तू किती वर्षाचा आहेस? मला 15 लागले आता. मावशी बाराकले. काय करू मावशी? फोटो काढू का? कशी वाईफ हो बाई, खुश आहे मावशी पुढे. बोललो तरी पण आई नाचण्या फोकस करते फक्त. हे बघ आईची स्टेप बघा बाय, फोकस. बाजू एक मिनिट. आई फुल फोकस करते नाचण्या.
तुमचा एवढ्या महिन्याचा काय बोलतात काय वेट केलेला असतो तो भाई निघून गेला ना, आजचा दिवस उजाडला शेवटी पालखीचा, तर कसा वाटतं तुम्हाला? आतापर्यंतची पालखीची आम्ही तयारी करत होतो, तो विचार करतो कधी दिवस होतील, कधी दिवस येईल पालखीचा, कधी होईल, पण आई माऊलीन स्वतःहून तो दिवस निघून गेला आणि आजचा दिवस तो आई माऊलींचा आहे, तो उगवत्या सूर्यासारखा वाटला. आणि किती पदयात्री आहेत आपल्या पदयात्री आहेत यावर्षी आपल्या पालखीमध्ये? यावर्षी 250-300 तरी आहेत. आपलं 12वं वर्ष आहे ना मंडळाचं काहीतरी? अच्छा. आणि काका असा काय हे म्हणजे तुमचा तर तुम्ही एवढ्या लेट पालखी काढता, कारण की सर्व पालखी होऊन जातात आणि तुमचीच म्हणतो वाटतं शेवटची पालखी म्हणजे एकविरायची शेवटची पालखी म्हणजे पावसाळ्यामध्ये शेवटची तर नाही बोलू शकत, पहिली बोलू शकता डायरेक्ट. म्हणजे पावसाळ्यांची पालखी म्हणजे काय असा शास्त्र आहे त्याच्यामध्ये? कारण की आमची तारीख गावामध्ये आता तसं बघायला गेलं तर एक 16 तारखेला भालावरची पालखी निघते, त्यानंतर अजून रेवसवाल्यांच्या पण पालख्या निघतात, साखरेच्या पण पालख्या निघतात. पण आम्ही हा पालखीचा जो आमचा बापदेवचा उत्सव होते, त्या बापदेवचे उत्सव झाल्यानंतर जो आम्हाला जी तारीख निघते त्या तारखेला आम्ही निघतो. अच्छा, धन्यवाद. आणि पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा. एकदम व्यवस्थित जा आणि एकच जयघोष करत जा. काय? आई माऊलीचा आयलो. दादा होतास कुठं कधीपासून तू? कंटिन्यू पालखी सोबतच असतोस का? 5 दिवस चालेल, भेटू मग 5 दिवसांनी आपण 5 टाइम तरी भेटू. तर मित्रांनो पालखी वगैरे सगळी गेलेली आहे ती ना, आपण पण आलेलो घरी म्हणजे आपल्या बदलापूरला आलेलो. आल्या पहिले आपल्या धन्नोला वॉश करायला घेतले बा, कशी रांग धो दे ना तिचा मागले ना चिकला म्हणजे ती. तर आजचा पालखीचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि मित्रांनो आणखीन एक अनिकेत भोईर फोरम फायटो इंस्टाला फॉलो करायला विसरू नका भावाला. खायला घेऊ बाय.